शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर आहेत। गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यामध्ये शरद पवारांचा हा दौरा असेल। जामनेरमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी ते उपस्थित असतील आणि शरद पवार स्वतः त्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील। रावेरमधील पक्षांतर्गत नाराजीचा फटका टाळण्यासाठी पवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील अशी शक्यता आहे। माजी आमदार संतोष चौधरी नाराज असल्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो आणि त्यामुळे तसं होऊ नये म्हणून शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। प्रतिनिधी सचिन गोसावींकडून अपडेट्स घेऊया। सचिन, काय नेमकं घडू शकतं आजच्या या मेळाव्यादरम्यान? शरद पवार कशा पद्धतीने नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू शकतात? निश्चितच रेड्डी, जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। 9 वाजता त्यांच्या जळगाव विमानतळावर आगमन होणार असून जामनेर येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असून लोकसभा निवडणुकीत काही महिन्यांपूर्वी संजय गरुड हे राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये गेले होते, त्यामुळे तिथलं पक्ष संघटन हे मजबूत करण्यासाठी देखील हा दौरा असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे भुसावळचे जे माजी आमदार आहेत संतोष चौधरी, त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे ते देखील नाराज आहे। तर त्या नाराजीचा फटका रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला बसू नये, जे उमेदवार आहेत श्रीराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाचे, त्यांना बसू नये म्हणून आपण बघितलं तर जयंत पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि आज शरद पवार स्वतः जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जामनेर येथे कार्यकर्ता मेळाव्याला पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहे। आणि रावेर लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणनीती कशी असणार आहे आणि कशा पद्धतीने पक्षाची भूमिका आता निवडणुकीत असणार आहे या संदर्भात देखील चर्चा होणार असून नाराज जे आहेत पक्षांतर्गत जी गटबाजी आहे त्याचा देखील आढावा ते घेणार असल्याचं बोललं जात आहे। जी सचिन, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।